सलग 3 वर्ष दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाड्यात यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम संकटात सापडलेत। प्यायलाच पाणी नसल्याने शेतीचा विषय दूरच आहे। ज्यांनी पावसावर पेरणी केली त्यांची पिकं हाती आली नाहीयेत। अशा बिकट परिस्थितीत सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्राने मात्र काही शेतकऱ्यांना साथ दिली आहे। परभणी जिल्ह्यातल्या तिढी पिंपळगावच्या रवी शर्मांनी यंदा 4 एकरात झिरो बजेट तंत्राने ज्वारीचा पेरा केलाय। या पिकाला कोणतंही पाणी दिलेलं नाहीये, तरी देखील त्यांना ज्वारीची अर्धा किलो वजनापर्यंतची कणसं हाती आली आहेत। एकरी अंदाजे 8 ते 9 क्विंटल उतारा मिळण्याची अपेक्षा आहे। आजूबाजूच्या शेतातली ज्वारी कणसात येण्याआधीच जळाली असताना शर्मांची दगडी ज्वारी मात्र हाती आली आहे। झिरो बजेट तंत्रामुळे खर्चातही 50% बचत झाली आहे, तर झालेला खर्च हरभऱ्याच्या आंतरपिकातून निघालाय। त्यामुळे ज्वारीचं पीक नफ्यात राहणार आहे। आज आपण दुष्काळात टिकलेल्या झिरो बजेटची ज्वारी पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यात जाऊया। सेलू तालुक्यातल्या तिढी पिंपळगावचे रवी शर्मा रासायनिक तंत्राने शेती करत होते। शर्मांकडे त्यांची आणि मामांची मिळून 32 एकर शेती आहे। गेल्या काही वर्षांपासून शेतीतून फारसं उत्पादन आणि उत्पन्न मिळत नव्हतं। रासायनिक शेतीच्या वाईट अनुभवामुळे ते कंटाळले होते। पाहिजे तेवढं एक सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष उतार येत होता, नंतर हळूहळू सर्व उत्पन्न कमी झालं। शेतीचा कंटाळा यायला लागला, खर्च भयंकर वाढला, उत्पन्नापेक्षा खर्च वाढत होता। नंतर काही दिवसानंतर शेती सोडून द्यावी काय असं वाटत होतं, परंतु नंतर आदरणीय श्री कृषी ऋषी श्री सुभाषजी पाळेकर यांचं मार्गदर्शन लाभलं। त्यांचे 2 शिबिरे केले व सतत साम टीव्हीवरची यशोगाथा पाहिली। वेगवेगळ्या माध्यमातून नैसर्गिक शेतीबद्दल माहिती झाली। मग परभणीच्या शिबिरानंतर असा विचार केला की आता कापूस तर हातातून गेलेला आहे, परंतु ज्वारीपासून नैसर्गिक शेतीची सुरुवात करू। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून त्यांनी झिरो बजेट तंत्राची माहिती घ्यायला सुरुवात केली। ऑगस्ट 2015 मध्ये परभणी इथं पाळेकरांचं शिबिर झाल्यानंतर मात्र शर्मा यांनी यंदा रासायनिक खतांऐवजी 2 वेळा जीवामृताचे डोस आणि 2 वेळा जीवामृताचे फवारे देऊन नियोजन केलं। दरवर्षीचे रासायनिक खतांचे किमान एकरी 2 ते 3 हजार रुपये वाचवले। पावसाचं भयंकर प्रमाण कमी होतं आणि ह्या वर्षी परभणी जिल्ह्यात खास करून सेलू तालुक्यात हुमणीचा खूप जास्त प्रादुर्भाव होता। त्याच्यामुळे बरेचसे शेतं हुमणीने खाऊन घेतले। परंतु आम्ही मूग ज्यावेळेस काढायचा होता, ह्या शेतात अगोदर मूग होता, त्यावेळेस त्याचं जीवामृत दिलं। त्याच्यानंतर पाळी घातली, पाळी घातल्यानंतर पुन्हा ज्वारी पेरली, ज्वारी पेरून एक वेळेस जमिनीतून जीवामृत दिलं आणि 21व्या दिवशी पुन्हा जीवामृताची फवारणी केली। तर त्याच वेळेस कळू लागलं की बाकीच्या इतर लोकांची ज्वारी आणि आमच्या ज्वारीमध्ये फरक दिसायला लागला। अपुऱ्या पावसात रासायनिक शेती टिकत नसल्याचं दिसून आलंय, पण पाळेकरांच्या तंत्रानं जीवामृताचा वापर केल्यास ज्वारीसारखी कोरडवाहू पिकं टिकल्याचं दिसून आलंय। ज्वारीमध्ये गाजर, धना, मेथी आणि हरभऱ्याचं आंतरपीक घेण्यात आलंय। पेरणी केल्यानंतर एकदाच जीवामृत जमिनीतून दिलं, त्याच्यानंतर 21 दिवसानंतर जीवामृताची एक फवारणी केली। नंतर ज्वारीमध्ये फरक जाणवायला लागला, तर आम्ही पुन्हा एक 45 दिवसानंतर पुन्हा एक जीवामृताची फवारणी घेतली। ह्या ज्वारीला आम्ही कुठल्याही प्रकारचं पाणी नाही दिलं, कारण इकडे पावसाचं प्रमाणच नाही। पावसामुळे आमचे कापसं गेले, त्याच्यामुळे हे पाऊस नसतानाही सुद्धा ही ज्वारी एवढी आजपर्यंत हिरवी आहे। याचं सर्व जीवामृताची कामाला आम्हाला घन जीवामृत देता आलं नाही, कारण तेवढं शेण नव्हतं उपलब्ध। त्याच्यामुळे आता आम्ही शेण साठवायला चालू केलं आहे। केवळ 2 वेळेच्या जीवामृत फवारणी आणि 1 वेळ जमिनीत दिल्यामुळे हा एवढा फरक जाणवतोय। ज्वारी फुलोऱ्यात आल्यानंतर आम्ही दाणे भरण्यासाठी याच्यावर देशी गाईच्या ताकाची फवारणी केली होती। त्याच्यामुळे आपण बघता की हे दाणे पूर्णपणे असे चपटे न होता पूर्ण भरलेले आहेत आणि एक कणी जवळजवळ अर्धा किलोचं आहे। आम्हाला याच्यात एकरी 4 ते 4.5 किलो बियाण्याचा वापर केलेला आहे ज्वारीच्या। ही दगडी जातीची ज्वारी आहे, ही याचे दाणे खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहेत आणि हा ज्वारीचा कडबा जनावराला एकदम उत्तम आणि आवडीनं खातात। त्याच्यामुळे इकडे आणि गुरुजींनी सांगितलं होतं की दगडी ज्वारी पेरा म्हणून, आणि आमच्याकडे दगडी ज्वारीचं पारंपरिक बियाणं आहे, अगोदरपासून चालत आलेलं, विद्यापीठाचं किंवा संशोधित बियाणं नाही आहे हे। त्याच्यामुळे आता आमचा अंदाज आहे की आम्हाला जे 4 एकर आहे याच्यामध्ये कमीत कमी 30 क्विंटल ते 34 क्विंटलपर्यंत उतार येईल। रवी आणि त्यांचे काका मिळून शेती करतात। यंदा 4 एकरांवर ज्वारीचं झिरो बजेट तंत्रानं केलेलं नियोजन चांगलंच फायद्यात राहिल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढलाय। यंदा ज्वारीपासून किमान 70,000 रुपयांचं उत्पन्न हाती येणार आहे। हे उत्पन्न नफ्यात राहणार आहे, कारण हरभऱ्याच्या आंतरपिकातून ज्वारीचा खर्च वसूल झालाय।
सर्व ज्वारी अशी ज्वारी कुठेही ह्या परिसरात दिसणार नाही. हुमणीमुळे टक्कल पडलेले बऱ्याच ठिकाणची ज्वारी अर्धी नाही राहिली, 25% नाही राहिली. आम्ही ह्या ज्वारीमध्ये सहजीव म्हणून नत्र आणि कार्बनचं गुणोत्तर साधण्यासाठी आंतरपीक हरभरा घेतलं होतं. ते आता निघालं आहे. हरभरा पीक आता नाही येतं. तर त्या आंतरपिकातून हरभराही कमीत कमी आम्हाला 5 क्विंटल झाला. 5 क्विंटल हरभरा म्हणजे जवळजवळ आज 4-25 हजाराचा आंतरपीक हरभरा झाला. म्हणजे जे झिरो बजेट काय आहे, मुख्य पिकाचा खर्च हा आंतरपिकातून निघाला आणि हरभरा त्यातला अर्धा हरभराही आम्ही पुढे जीवामृतासाठी वापरू शकतो. त्याच्यामुळे हा झिरो बजेट जे आहे ते असं ह्या माध्यमातून झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेतीकडे ह्या मार्गाने वळता येईल. रासायनिक शेती दुष्काळात टिकत नसल्याचं आज कोणत्याही गावातल्या शिवारात गेलं तरी दिसतंय. त्यामुळे यंदा जीवामृत, ताक यासारख्या घरगुती निविष्ठांचे फवारे शर्मांना उत्पादन वाढीस फायद्याचे ठरलेत. जीवामृत 2दा टाकलं, ज्यावर उभे असताना त्याच्यावर एक रोटावेटर केलं. रोटावेटर करून शिनी पुन्हा मग पिकाला पेरणी केली 8 ऑक्टोबरला. पेरणी झाल्यावर नंतर महिन्याने 2 फवारण्या केल्या जीवघन अमृतच्या आणि एक ताकाची केली फवारणी. आणि ज्वारीचं आता बाजूच्या ज्वाऱ्या हे बाजूला बघा हिरव्या वाळल्या ज्वाऱ्या सगळ्या, पण हे नैसर्गिक मुळे चांगले आहेत ज्वारी नैसर्गिक शेतीमुळे. आणि अंदाजे 25 ते 30 क्विंटल उत्पन्न मिळेल 4 एकर मध्ये. आणि हरभरा झाला याच्यात 5 क्विंटल आता उत्पादन. त्याचं 20,000 रुपये उत्पन्न हरभऱ्याचं मिळून जाईल आणि ज्वारी आणि कडबा होऊन जाईल. पुन्हा शर्मा यांची झिरो बजेट तंत्राची शेती ज्वारी पिकासाठी अतिशय उपयुक्त ठरल्याची गावातल्या शेतकऱ्यांची भावना आहे. शेतातला कडकपणा कमी होत असल्याचं दिसून आलंय. याच्या आधी आम्ही जी शेती करत होतो त्या शेतामध्ये आम्हाला खत वगैरे औषधच्या फवारण्या भरपूर करणं लागत होते आणि उत्पन्नही आम्हाला मनासारखं काही भेटत नव्हतं. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत होतं. त्याने आम्ही असे कंटाळून गेलतो. पण आमचे भाषी रविबाबूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यंदा ही ज्वारी केली आणि याच्यात आम्हाला भरघोस उत्पन्न भेटन अशी आम्हाला आशा पण झाली, म्हणून अपेक्षा आहे. म्हणून आम्ही यंदा खूप आनंदी. आज मराठवाड्यात पाण्याअभावी शेती न पिकल्यानं हजारो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अशा काळात शर्मा कुटुंबियांनी केवळ पावसाच्या पाण्यावर आणि घरच्या निविष्ठांवर ज्वारीचं पीक यशस्वी केलंय. पाळेकरांचं हे तंत्रज्ञान भल्या भल्या कृषी शास्त्रज्ञांच्या आणि विद्यापीठांच्या तज्ज्ञांना चपराक लगावण्यासाठी पुरेसं आहे. पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्रामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास शर्मा कुटुंबियांना वाटतोय. तर आम्ही आता हे आमचे गेल्या वर्षी आम्ही हे असं हे झालं समज रासायनिक खतं वापरत होतो. तर याच्यातून आम्हाला काही नाही झालं. तर आमच्या इथं औषध आहे, आम्ही जे लान्सर गोल्ड हे ते काय आम्ही वापरली नाही, काय नाही हे वर्षी खतं वापरली नाही. त्याच्यात आम्ही हेच वापरलं, नारळाचं पाणी वापरलं, ताक हे वापरलं. 21 दिवसात 2 फवारण्या केल्या, कोळपण केले 2 याचे. तर जीवामृत मला सोपायला उपटायला सोपी चालली. 8 दिवसाला पाडायला येते आणि एकदम सोपी जाते. ज्वारीचं काय इतकं हे नाही. 8 दिवसाला काढायला येते, भरघोस आम्हाला उत्पन्न मिळते. आमची आशा संपली. जीवामृत हे परक्याचा करायला पाहिजे शेतकऱ्यानं. रवी शर्मा यांनी सलग 2 वर्षांपेक्षा जास्त काळ झिरो बजेट तंत्राचा अभ्यास केला. अनेक शेतकऱ्यांच्या शेताला त्यांनी भेटी दिल्या. त्याचा चांगला फायदा यंदा दुष्काळात शेतीचं नियोजन करताना शर्मांना झालाय. नैसर्गिक शेती केली तर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. कम की पैसे लागत नाहीत जास्त, घरच्या घरी सगळं होतं ते, पण त्याची मेहनत घ्यावं लागते थोडी. शेती करा, घनजीवामृत करणं, 5 लिटर गोमूत्र 200 लिटर पाण्यामध्ये टाकून 4 दिवस ठेवून पुन्हा जमिनीवर फेकलं, वास बी चांगला येतो चकाचक त्याचा सेंट त्या घनजीवामृतचा. तसं जर सगळ्या शेतकऱ्यांनी केलं तर बराचसा खर्च वाचन हे होऊन जाईल. कम की जमिनी सरांनी सांगितलं होतं की हवेमध्ये 60% पाणी आणि जमिनीच्या मुळावर ते जर टाकलं तर जमिनीच्या मुळा 60% पाणी घेते. जमिनीला पाऊस लागत नाही, पाणी लागत नाही असं सरांनी आम्हाला याचं सांगितलं होतं शिबिरमध्ये, की जमिनीमधलं नैसर्गिक पाणी जमिनीवर पिकाला लागत नाही एवढं पाणी. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा फायदा राज्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात येऊ लागलाय. राजाश्रय किंवा शास्त्रज्ञांचं अधिष्ठान न लाभलेली ही शेती पद्धतच हवामान बदलाच्या काळात अडचणीतल्या शेतकऱ्यांना दिलासा देत असल्याचं शर्मा यांच्या अनुभवावरून दिसून येतंय. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.